महत्वाची घडामोड पुण्यातनं समोर येते। पुणे कल्याणी नगर अपघाताचा प्रत्यक्षदर्शी अमीन शेख यानं संपूर्ण अपघाताचा थरार सांगितलेला आहे। अपघातानंतर तरुणी हवेत उडाली आणि जोरात खाली आदळली, तिचा जागीच मृत्यू झाला। यावेळी मारू नका, तुम्हाला कितीही पैसे द्यायला आम्ही तयार आहोत, असं गाडीतील तरुण सांगत होते, असंही त्यानं सांगितलेलं आहे। अमीन शेख हा रिक्षा चालक आहे आणि त्या रात्री तो पब बाहेर उभा होता। त्याच्या समोर भीषण अपघात झाल्याचा दावा त्यानं केलेला आहे। अतिशय मोठी घडामोड पुण्याच्या अपघातासंदर्भातील पुणे कल्याणी नगर अपघाताचा प्रत्यक्षदर्शी अमीन शेख यानं संपूर्ण अपघाताचा थरार सांगितलेला आहे। अपघातानंतर आपण पाहतोय तरुणी हवेत उडाली आणि जोरात खाली आदळली असं देखील त्यानं सांगितलेलं आहे आणि तिचा जागीच मृत्यू झाला असाही दावा त्याच्याकडनं करण्यात आलेला आहे। तर यावेळी मारू नका, तुम्हाला कितीही पैसे द्यायला आम्ही तयार आहोत, असं गाडीतील तरुण सांगत होते, असंही त्यानं सांगितलेलं आहे। आणि अमीन शेख हा रिक्षा चालक आहे, त्या रात्री तो पब बाहेर उभा होता अशी देखील माहिती सध्या प्राप्त होतीये। चालवत असताना आम्ही काय शनिवारी तिथे सगळे सॅटर्डे नाईट असल्यामुळे सगळं व्यवसाय म्हणजे रिक्षावाल्यांचा त्या साईडला असतो, पब सुटतात रात्री, म्हणून आम्ही त्या साईडला होतो आणि बरोबर जस्ट एक्झॅक्ट समोर माझी रिक्षा पार्क करून थांबलो होतो। थांबल्यानंतर आहे ना तर तिथं समोरनं काहीतरी ट्रॅफिक वाढलं होतं, तर मी ट्रॅफिक सॉल्व्ह करण्यासाठी समोर जसं रस्ता क्रॉस करत होतो तर गाडी मला एवढ्या जोरात क्रॉस करून गेली ना, तर आम्हाला ती गाडी दिसली नाही, कोणती गाडी सरळ जाऊन त्यांनी ना गाडी उडवली। आम्ही जसं बघितलं की वरती वाऱ्यात मुलगी हवेत उडाल्यानंतर ती खाली कोसळली ना, तर आम्ही तिथपर्यंत पोहोचलो मुलीचे आणि त्या मुलाचे ऑलरेडी ते रक्त चाललं होतं। त्यानंतर पुढं ती गाडी जाऊन थांबली होती एअरबॅग उघडल्यानंतर ती थांबली ना, तर आम्ही तिथं पोहोचूच तोवर आहे ना तिथल्या मुलांनी जे जमवला होता त्यांनी त्या तिघांना बाहेर काढलं होतं। आम्ही तिथं पोहोचूच तोवर ते दोघांना खूप मारायचं चालू केलं होतं। मग आम्ही जाऊन तिथे गेलो ना मारण्याच्या जागेवर, तर ते लोक म्हणत होते की आम्हाला मारू नका, तुम्हाला किती पैसा पाहिजे आम्ही द्यायला तयार आहे। आणि आता पुणे अपघात प्रकरणात ब्लड रिपोर्ट फेराफार प्रकरणात अतिशय मोठी अपडेट हाती येते। रक्त नमुना बदलण्याचा मास्टरमाइंड डॉक्टर अजय तावरेच होता असं आता पोलीस तपासात उघड झाल्याचं कळतंय। अल्पवयीन आरोपीच्या रक्ताने नमुने बदलण्याचा प्लॅन हा डॉक्टर तावरे यांनीच आरोपीचे वडील विशाल अग्रवालला सुचवल्याची माहिती आहे। रक्ताचे नमुने बदलल्यास पोलिसांचा तपास भरकटेल आणि पुरावा शिल्लक राहणार नाही असं स्वतः डॉक्टर तावरे यांनी सांगितल्याची माहिती सध्या समोर येते। या प्लॅनसाठी विशाल अग्रवाल आणि डॉक्टर तावरे यांच्यामध्ये मोठा आर्थिक व्यवहार ठरला होता का, याचा आता पोलीस तपास करत आहेत। दरम्यान या संदर्भातली आणखी एक मोठी घडामोड, ते रक्ताचे नमुने कुणाचे हे अद्यापही गुलदस्त्यातच आहे। रक्ताचे नमुने देणारा कोण याचा तपास आता पुणे पोलिसांकडून सुरू आहे। डॉक्टर तावरे आणि डॉक्टर हळनोर यांनी या प्रकरणामध्ये रक्त बदलले हे समोर आलेलं असलं तरी ते नेमके कुणाचे घेतले हे अस्पष्टच आहे। अल्पवयीन मुलाच्या रक्ताऐवजी दुसऱ्याच व्यक्तीच्या रक्ताचा नमुना घेण्यात आल्याचं तपासात उघड झालेलं आहे। अग्रवाल याच्या मुलाच्या रक्ताच्या नमुन्याऐवजी दुसऱ्या व्यक्तीच्या रक्ताचा नमुना घेतल्याची बाब आता पोलिसांच्या तपासातून उघड झालेली आहे। दरम्यान कल्याणी नगर अपघात प्रकरणी पोलिसांकडून डिजिटल पुराव्यांवर भर दिला जातोय आणि आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात एआयच्या मदतीने अपघाताची घटना जिवंत करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे। यामध्ये तंत्रज्ञान आणि वाहतूक क्षेत्रातील संस्थांची देखील मदत घेतली जाईल। आरोपीचं घर ते पब आणि पब ते अपघाताच्या ठिकाणापर्यंतचे सीसीटीव्ही तपासून त्यातून अपघाताचं डिजिटल रिक्रिएशन केलं जाणार आहे। यामध्ये आलिशान पोर्शे कारच्या पुढच्या आणि मागच्या कॅमेऱ्यातल्या फुटेजचा देखील उपयोग केला जाणार आहे। तर कशा पद्धतीनं याची मदत घेतली जाईल, अपघाताचं डिजिटल रिक्रिएशन केलं जाणार आहे। घर ते पब आणि पब ते अपघाताच्या ठिकाणापर्यंतचे सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले जातील। कारच्या पुढील आणि मागील कॅमेऱ्यातील फुटेजचा देखील वापर होणार आहे। तंत्रज्ञान आणि वाहतूक क्षेत्रातील संस्थांची मदत घेतली जाईल। तर या संदर्भातली अधिकची माहिती आपल्याला अक्षय बडवे देत आहेत। अक्षय, आपण पाहतोय खरं तर महत्त्वाचा असा दावा त्या रिक्षा चालकाने केलेला आहे, जो प्रत्यक्षदर्शी आहे, त्या पद्धतीने कसा पोलिसांचा सध्या तपास सुरू आहे। आणि महत्त्वाची बाब, कल्याणी नगर अपघात प्रकरणी आता पोलिसांकडून एआयचा देखील वापर केला जाणार आहे। कशा पद्धतीने सध्या या सगळ्या प्रकरणाचा तपास सुरू आहे?
निश्चितपणाने ऋतुजा, आपण जर बघितलं तर रिक्षा चालक जे आहेत ते अनेक हॉटेल्स आणि अनेक पब्सच्या बाहेर असतात. 18 मेला रात्री देखील शेख नावाचा रिक्षा चालक जो आहे तो त्या ठिकाणी उपस्थित होता आणि त्यानंतर 19ची मध्यरात्र जेव्हा उजाडली तेव्हा हा अपघात झाल्याचं स्पष्टपणे तो रिक्षा चालक जो आहे तो व्हिडिओमध्ये सांगतोय. तुम्हाला कितीही पैसे लागणार असतील ते आम्ही तुम्हाला द्यायला तयार आहोत, असं जे तरुण आहेत त्यांनी ती कबुली दिली होती आणि या रिक्षा चालकाने ती प्रत्यक्षदर्शी जो आहे त्याने हे सगळं वास्तव सांगितलेलं आहे. आता हा गुन्हा जो आहे तो अत्यंत पुढे गेलेला आहे. रिक्षा चालकाचं स्टेटमेंट जे आहे ते पोलीस देखील रेकॉर्ड करणार आहेत. पण आत्ता जर आपण सध्या बघितलं तर स्मार्ट पोलिसिंगवर पुणे पोलीस भर देत आहेत, कारण जी महागडी गाडी अपघाताच्या दरम्यान वापरली गेली होती ती एक हाय एंड कार असल्यामुळे स्पेसिफिकेशन खूप जास्त या गाडीमध्ये आहेत आणि जेवढं टेक्नॉलॉजी आणि सॉफ्टवेअरचा वापर करण्यात येईल तेवढा त्याच्यावर भर जो आहे तो पुणे पोलिसांकडे देण्यात येतोय. संपूर्ण अपघात जो आहे तो एका AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून तो सगळा सीन जो आहे तो अपघाताचा रिक्रिएट होणार आहे. ज्या ठिकाणी कल्याणी नगरच्या मेन जंक्शनला अपघात झाला होता त्या ठिकाणी AIचं मॉडेल यूज करून एक अपघात जो कसा होतो, 160च्या स्पीडनी ती गाडी होती का, नेमकं या गाडीत कसं कोण कुठे बसलं होतं, या अपघाताची तीव्रता कशी होती, किती फूट उंचीवर जाऊन हे दोन तरुण मृत्युमुखी जे पडलेत ते पडले, याचं सगळं आणि त्यामुळे आता टेक्नॉलॉजीचा देखील अक्षय यामध्ये वापर केला जाणार आहे आणि त्यामुळे आता पुढील तपासामध्ये नेमक्या काय बाबी निष्पन्न होतात ते पाहणं देखील महत्त्वाचं असेल. धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल.